सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकाणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. यासाठी आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन 20 स्ट्रोक्स द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. एक सहज श्वास भरून घ्या डाव्या नाकपुडीने आणि तो अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. असे आपल्याला 20 स्ट्रोक्स द्यायचे. सुरुवात करायची. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर असेल. डाव्या नाकपुडीमध्ये श्वसन मार्गात झालेला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. एक सहज श्वास भरून घ्या आणि तो श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक्स. असे आपल्याला 20 स्ट्रोक द्यायचे. सुरुवात करायचे. सावकाश कृती थांबवायची. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. श्वसन मार्गात झालेला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओंकार. पहिला उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. दुसरा उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. शेवटचा उच्चार. याकरिता पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. काही क्षण शांत. चित्तशुद्धीसाठी दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थनेकरिता. एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात श्वास थेट डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमची आशीर्वाद. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. खरे आवाज येत नाही माझा. बाकीच्याने आपले माईक. हा आवाज येतोय ना. माईक फक्त म्यूट ठेवा. ओके.
काय हरकत नाही. फक्त माईक प्रत्येकाने म्यूट करून ठेवा. आणि आता आपल्याला दंड स्थितीमध्ये जायचंय. उठून उभं राहायचं. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आपल्याला उठून उभं राहायचंय ना. हा, बरोबर. आणि आता आपण करणार आहोत जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्या हाताच्या मुठी वळवून घ्या. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, आणि त्या मुठी वळलेल्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या. आणि सुरुवातीला आपण अगदी सावकाश तिथल्या तिथे जॉगिंग करणार आहोत. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्या आणि सुरुवात करा. अगदी सावकाश तिथल्या तिथे जॉगिंग करायची आहे. आधी आधी सावकाश करा, रुपाली ताई. आधी सावकाश करा आणि नंतर मग आपण थोडंसं जॉगिंग करू. तिथल्या तिथेच थोडीशी जॉगिंग. आणि मग आता थोडी थोडी फास्ट करायला सुरुवात करा. आणि हे करताना टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. टाचा सीट जवळ येऊ. हा, बरोबर. छान. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून द्यायचं. आणि आता सावकाश हळूहळू स्पीड कमी 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 कमी. स्टॉप. थांबायचं. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. बघा, श्वासाची गती थोडीशी वाढली असेल. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार करा. आणि आपण आता करणार आहोत जम्पिंग जॅक. म्हणजे कसं, आधी इथं दाखवते मग बघा. दोन्ही पाय जे आहेत, दोन्ही पाय आणि आपले हात एकाच वेळेला लांब आणि सरळ मध्यभागी. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता आपल्याला हात आहेत ना, हे वर न्यायचे. म्हणजे बघा, 1 2. कळलं? ठीक आहे, सुरुवात करूया. 2 वरती टाळी वाजवा. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थोडस वॉर्मअप करतोय आपण. आणि पुन्हा एकदा विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता हँड रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजव्या हाताची मूठ वळवायची, अंगठा हातमध्ये, त्याच्यावर 4 बोट उजव्या हाताची. आणि श्वास घेत हात पुढे, श्वास सोडत मागे. 1 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 3 4 5. पुन्हा हात शरीराच्या जवळ. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. बरोबर. हाताची मूठ सोडून द्यायची. ही स्कृती डाव्या बाजूला. डाव्या हाताची मूठ वळून घ्या. आणि आता श्वास घेत डावा हात पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. बरोबर. आता ही स्कृती विरुद्ध बाजूने. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आपले हात आहेत हे कमरेवर ठेवायचे, दोन्ही हात कमरेवर. आणि आता पाय थोडेसे जुळलेले म्हणतात. पुन्हा नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करायची. आणि आपला उजवा जो पाय आहे हा गुडघ्यातला सरळ ठेवून थोडासा वर उचलून घ्यायचा. उजवा पाय. हा, जाणीव आपल्या उजव्या पायाच्या पावलाकडे. आणि आता श्वास घेत उजव्या पायाच्या पावलांमध्ये 5ही बोटांमध्ये ताण. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. आणि आता रोटेशन करून घेऊया. पाऊल, उजवं पाऊल रोटेशन करून घ्यायचंय. सुरुवात करूया क्लॉकवाईज. 1 2. अँकल पासून पाऊल रोटेशन 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश उजवा पाय थोडा वेळ जमिनीवर येऊ दे.
पुन्हा नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे केंद्रित करायची आहे आणि उजवा पाय श्वास घेत जास्तीत जास्त उजवीकडे आणि श्वास सोडत मध्यभागी. ठीक आहे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. आता पुन्हा एकदा नजर समोर आणि आता श्वास घेत उजवा पाय समोर आणि श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे, श्वास घेत समोर, श्वास सोडत मागे. हा बरोबर, छान. पुन्हा एकदा दोन्ही पाय जुळले, कृती थांबवायची आहे. आणि आता उजवा जो पाय आहे हा आता थोडासा वर उचलून घ्या, गुडघ्यातून आपण फोल्ड केला आणि तो वर उचलला. बरोबर. हा, आणि आता थोडासा उजवा पाय उजव्या दिशेला घेऊन चला, असा फोल्ड केलेला गुडघा जो आहे. हा, आणि आता आपण रोटेशन करूया. बघा, एक उजवीकडून डावीकडे, 2 3 4 आणि 5. बरोबर. आता जो फोल्ड केलेला उजवा पाय आहे तो डावीकडे घेऊन जा, थोडासा डाव्या बाजूला वळवा. हा, आणि आता अँटी क्लॉकवाईज करूया. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. कृती थांबवायची. उजवा पाय जमिनीवर. थोड्या वेळ तिथल्या तिथे रिलॅक्स व्हायचं, नजर समोर असेल एका बिंदूकडे. आणि आता डावा पाय जमिनीपासून वर उचलून द्यायचा, गुडघ्यातनं सरळ असेल. डाव्या पायाच्या पावलांमध्ये 5ही बोटांमध्ये श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स, श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. लास्ट राऊंड. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. बरोबर. आणि आता आपण रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. 1 2 3 अँकल पासून पाऊल रोटेट, 4 5 विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश कृती थांबूया. डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल, तिथल्या तिथे पुन्हा एकदा थोडंसं स्थिर व्हायचंय. आणि आता श्वास घेत डावा पाय जास्तीत जास्त लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत लांब, श्वास सोडत मध्यभागी. सावकाश कृती करायची. आणि आता डावा पाय पुन्हा एकदा श्वास घेत पुढे येईल आणि श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4 श्वास घेत पुढे आणि श्वास सोडत मागे. 5. सावकाश. दोन्ही पाय मध्यभागी आहे, पायांमध्ये अंतर द्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि करूया हिप रोटेशन. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात कमरेवरती. आणि आता आपले पूर्ण जे हात आहेत ना, बघा जिथे आपल्या कमरेचा हाड आहे ना तिथे ठेव. बघा, कमरेचा हाड इथे तिथे ठेवायचे. ठीक आहे, एकदम असे वर पण नको आणि एकदम असे इथे पोटाच्या इथे पण नको. जिथे आपलं कमरेचा हाड आहे तिथे आपल्याला हिप रोटेशन जाणवलं पाहिजे यासाठी. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय आणि आता थोडस पोट जे आहे ते थोडस पुढे घ्या, पुढे घ्या. हा, आणि आता उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. 1 बघा, तिथल्या ज्या स्नायूंमध्ये जी हालचाल होतीये त्याकडे पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न करा. 2 3 4 5. बरोबर. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं. 5 वेळा झाले. आता थांबायचं. आता सीटचा भाग थोडासा मागे ढकला, सीटचा भाग मागे ढकला. हा, आणि आता डावीकडे पुढे, उजवीकडे मागे, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. पूर्ण पुढे वाकू नका, फक्त तिथल्या तिथे रोटेशन करता येतंय का मला. म्हणजे आपली अपर बॉडी शक्यतो स्थिर ठेवायची आहे, फक्त आपल्या कमरेच्या भागामध्ये, सीटच्या भागामध्ये थोडीशी हालचाल.
त्याकडे लक्ष. बाकी आपली अपर बॉडी जी आहे ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न. हा बरोबर बरोबर. सावकाश कृती थांबवा. दोन्ही हात खाली. पायाप्रज्ञ अंतर कसं तुम्हाला दोन्ही हात खाली. पुन्हा नजर आपली समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची. आणि आता आपण थोडीशी आपली मान जी आहे ती टिल्ट करणार आहोत. एकदा उजव्या दिशेला आणि एकदा डाव्या दिशेला. फक्त मानेमध्ये हालचाल करू. ठीक आहे. खांदा वगैरे आपल्याला हलवायचा नाहीये. फक्त माने हलवू. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. हात आपल्या शरीराच्या जवळ आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची. श्वास सोडत सावकाश आपली मान उजव्या साईडला टिल्ट होईल. उजवा जो आपला कान आहे हा उजव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. खांदा मात्र आपल्याला वर न्यायची. आणि आता बघा पूर्णपणे आपल्या कंठस्थ ग्रंथीवर कसा ताण येतोय डाव्या साईडने आणि उजव्या साईडने कसा दाब आहे त्याकडे लक्ष. पुढे चालू करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डाव्या दिशेला टिल्ट होईल. डावा कान डाव्या खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. खांदा न उचलता. आणि आता बघा उजव्या साईडला कसा ताण आहे डाव्या साईडला कसा दाब आहे. दोन्ही हात अगदी रिलॅक्स सैल. हालचाल फक्त मानेच्या. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. छान बरोबर. आणि आता आपण रोटेशन करून घेणार आहोत. आणि यासाठी आपले दोन्ही हात पुन्हा एकदा कमरेवर येतील आणि आपण नेक रोटेशन करणार. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. आणि आता श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर किंचित थांबायचं. आणि आता श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी आल्यानंतर थांबायचं. घरी आणि तयार करून घेतले कपडे ठेवायचे. माझा आवाज आला ना? ओके. आता जे अनम्यूट आहेत त्यांनी म्यूट करा स्वतःला म्हणजे बाकीच्यांना त्रास नाही होणार. ठीक आहे. सूचना आपण नेक रोटेशन केलं ना सगळ्यांनी बरोबर. फक्त अंगठ्याने सांगा केलं ना बरोबर. ठीक आहे. आणि आता आपण करूया नी बेंडिंग. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात जे आहेत ते समोर येतील. हाताचे तळवे जे आहे हे जमिनीला समांतर. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसायचंय. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 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 श्वास घेत वर. बरोबर. पूर्ण खाली न बसता फक्त नी बेंडिंग करतो आपण. नी बेंडिंग करतो. ठीक आहे. पुन्हा एकदा अजून एक राऊंड करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. आता इथे थोडा वेळ थांबा. पूर्ण जे नी बेंडिंग आपलं झालेलं आहे तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. समोर एका बिंदूकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचंय. छान. आणि सावकाश एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत एक पादतोलासन. सोपं आहे. आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. आणि दोन्ही हात जे आहेत हे आता खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. हा बरोबर. आणि आता आपला उजवा पाय मगाशी कसा आपण पुढे घेतला होता तसं आपल्याला आता फोल्ड करायचा आहे. बघा उजवा पाय म्हणजे उजव्या पायाची जी मांडी आहे ही जमिनीला बघा ती समांतर येते.
एवढी आपल्याला वर उचलून घ्यायची आहे. हा बरोबर. आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. कॉन्सन्ट्रेशन त्याचबरोबर बॅलन्स साधणार असं हे एक पादतोलासन. याच्यामध्ये अजून बरेच व्हेरिएशन सुद्धा आहेत, हे आपण पुढे हळूहळू बघणार आहोत. आता फक्त आपण एक बेसिक करतोय. उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हात आणि पाय सावकाश, पाय जमिनीवर, दोन्ही हात शरीराच्या वर. दुसऱ्या बाजूने कृती करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आता डावा पाय आपल्याला थोडा वर उचलून घ्यायचा आहे. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. हा, मांडी जी आहे ही आपली जमिनीला समांतर येईल एवढी आपल्याला वर उचलून घ्यायची आहे. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे. पाठकण्याला बघा कसा ताण येतोय, त्याकडे लक्ष. आपल्या संपूर्ण शरीराचा भार आता उजव्या पायावर आहे, त्याची जाणीव, श्वासाची जाणीव. 1 2 3 4 5 4 3 2 1. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हे आसन करायला सांगू शकता. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, बॅलन्स साधला जातो. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हात आणि पाय पूर्ववत. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आता एक नवीन आसन दाखवते. आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणार आहोत त्रिकोण आसन. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. हे अंतर घेताना आपली क्षमता ओळखायची, कारण की पाय घसरण्याची शक्यता असते म्हणून. आधी एकत्रित बघून घ्या, मग आपण एकत्रित करणार आहोत आणि बघून घ्या. जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे, नवीन साधकांनी बघून घ्या. दोन्ही हात इथे आपल्याला खांद्यातनं पुन्हा एकदा सरळ करायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत हळूहळू सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. आणि त्यानंतर आपला डावा हात डाव्या पावलाकडे घेऊन जायचा आणि जमिनीला घासत घासत तो उजव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल आणि नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे असेल. इथे थोडा वेळ थांबायचं, जाणीव श्वासाची. त्यानंतर उलटचाल करताना डावा हात पुन्हा जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ होईल आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होईल. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे थोडा वेळ थांबून उलटचाल करताना उजवा हात जमिनीला घासत घासत पुन्हा खांद्यातनं सरळ आणि श्वास घेत घेत कमरेत आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. लक्षात आलं प्रत्येकाला कसं केलंय? करूया आता एकत्रित. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. अंतर घेताना जरा काळजी घ्या, कारण की पाय घसरायची शक्यता असते म्हणून. हा, आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. हा, आणि आता उजवा हात सर्वप्रथम जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. डावा हात आपला डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. आणि आता बघा आपल्या पूर्णपणे पाठीच्या इथे, मानेच्या इथे जो ट्विस्ट आलेला आहे, ताण आलेला आहे, पायाच्या इथे ताण आहे, त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान. आणि आता हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची आहे. थोडा वेळ हात खाली घ्या, हाताला रंग लागली असेल तर. पुन्हा हात खांद्यातनं सरळ. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश पुढे झुकायला सुरुवात करा.
आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि पुन्हा एकदा लक्ष द्या आपल्या पाठगणाच्या इथे, कमरेच्या इथे ट्विस्ट, टर्न, दाब आलेला आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट करूया. डावा हात जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचं. पायातलं अंतर कमी करा. सावकाश आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आपण थोडेसे श्वासाशी आधारित व्यायाम करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. आणि आता दोन्ही हात जे आहेत ते आता आपल्याला समोरून, जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे समोरून जोडून घ्यायचे, एकदम सरळ असतील हात. आणि आता श्वास घेत घेत हात खांद्यातनं लांब करायचे, एकदम पसरवायचे, अगदी सावकाश. श्वास घेत घेत जेवढे हात आपल्याला पसरवता येतील तेवढे पसरवायचे. आणि श्वास सोडत सोडत पुन्हा मध्यभागी, अगदी सावकाश. आपल्या पूर्णपणे छातीच्या भागामध्ये जे एक्सपान्शन होत आहे त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आपलं फुफ्फुसांचं आरोग्य वाढतं, श्वसन मार्ग आपला सुधारतो. सुरुवात करूया. समोरून दोन्ही हात जॉईन करून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. हा, नमस्कार स्थितीमध्ये घ्या पहिल्यांदा. आणि आता श्वास घेत घेत अगदी सावकाश जेवढे हात पसरवता येतील तेवढे पसरवायचे. छान. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेतला, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. श्वास घेतला, श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. खूप छान. आणि आता हातांची बोटं जी आहेत ही एकमेकांमध्ये गुंफवा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. आणि आता दोन्ही हात जे आहेत, तळवे आहेत, ते आता आपल्या छातीवर ठेवा. तळवे आधी छातीवर ठेवा. हा. आणि आता श्वास घेताना आपल्याला हात लांब करायचे आहेत आणि तळवे जे आहेत हे आपल्या स्क्रीनकडे येतील. म्हणजे बघा, श्वास घेताना हात लांब करायचे, तळवे स्क्रीनकडे. श्वास सोडत पुन्हा तळवे आपल्या छातीकडे. ठीक आहे, कळलं आता? सुरुवात करूया. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. बरोबर. आणि आता श्वास घेताना आपल्याला आपले हात जे आहेत हे नजरेच्या टप्प्यामध्ये येतील. मी आता थोडीशी क्रॉस उभी राहते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. श्वास घेत बघा, हात आपले नजरेच्या टप्प्यात आहे. आणि श्वास सोडत पुन्हा छातीपाशी. ठीक आहे. श्वास घेतला नजरेच्या टप्प्यात, श्वास सोडत छातीपाशी. श्वास घेतला, श्वास सोडत छातीपाशी. अजून एक राऊंड. श्वास घेतला, श्वास सोडत छातीपाशी. आता हात जे आहेत हे श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर जातील. हा बघा, श्वास घेत वर, तळवे छताकडे जाते, सिलिंगकडे. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. आता इथे थांबायचं, इथे थांबायचं आपल्याला. आता दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झाला. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. 4 5 6 7 8 9 आणि 10. सावकाश मध्यभागी यायचंय. दोन्ही पाय पुन्हा जुळवून घ्या.
आणि हाताची बोटं सोडून द्या, एकमेकांमध्ये जी गुंफले ती सोडून द्या, दोन्ही हात सरळ येऊ दे डोक्याच्या दिशेने. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत सावकाश नियंत्रित दोन्ही हात शरीराच्या जवळ. छान. विश्रांती. आता आपल्याला खाली बसायचं आहे. बैठक स्थितीमध्ये तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे. आता हे बैठक स्थितीमध्ये बसताना आजपासून आपण एक प्रयोग करायचा आहे. दोन्ही पायांमध्ये आणि डायरेक्ट न बसता आपल्याला दोन्ही हात जोडून घ्यायचे. याच्या पुढे जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये बसणार तेव्हा आपण हा प्रयोग करायचा. दोन्ही हात जोडून घ्यायचे, पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. हा. आणि आता सावकाश जोडलेल्या हातासहितच हळूहळू बसायचंय. हळूहळू बसा. हा, बरोबर. आणि आता सीटचा भाग पूर्णपणे जाऊ दे जमिनीवर. आपल्याला हाताचा स्पर्श, हाताचा आधार न घेता आपल्याला हळूहळू बैठक स्थितीमध्ये बसायचं. बरोबर. छान. आणि आता विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आणि आता शयन स्थितीमध्ये आसनं आहेत जी मी दाखवते आधी, मग आपण एकत्रित करू. तुम्ही अगदी आरामात बसा आणि बघून घ्या ही कशी आसनं केली जातात ती. आता आपण अर्ध द्रोणासन आणि पोटावर पडून सूर्यभुजंगासन बघणार. आधी बघून घ्या कशी केली जातात. एका कुशीला पडून शयन स्थितीमध्ये जायचं, विश्रांती. आणि आपण करणार आहोत अर्ध द्रोणासन. सोपं आहे पण टेक्निक लक्षात घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. अर्ध द्रोणासन करताना आपल्याला थोडेसे आपले हात जे आहेत ते थोडेसे ऍडजस्ट करायचे आणि आपल्या पोटापासूनचा जो वरचा भाग आहे म्हणजे आपली छाती, मान, डोकं हे आपल्याला जमिनीपासून थोडस वर उचलून घ्यायचंय या प्रकारे. आणि मग आपल्या हाताची जी कोपरं आहे ती थोडीशी ऍडजस्ट करायची आणि त्यांच्या आधाराने आपण पोटापासूनचा जो आपला वरचा भाग आहे तो वर उचलून घेतला. आणि त्याच्यानंतर उजवा पाय थोडासा वर उचलून घ्यायचा. आपली नजर जी आहे ती उजव्या पायाच्या अंगठ्याकडे स्थिर करायची. इथे थोडा वेळ थांबायचं. उजवा पाय मग नियंत्रित जमिनीवर येईल आणि मग हीच कृती डाव्या पाय. डावा पाय वर उचलायचा, नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे घेऊन जायची. इथे थोडा वेळ स्थिर थांबून सावकाश पाय जमीन. आणि आसन सोडताना हळूहळू हाताच्या आधाराने हात हळूहळू सरकवत मग पाठीचा एक एक मणका टेकत सावकाश मान, डोकं जमीन. विश्रांती. आपण हे केलंय सुलभ किंवा अर्ध द्रोणासन. आणि एक पोटावर पडून पण एक आसन दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी लाभ. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ आपल्याला जमिनीवर टेकवायचे. सुलभ भुजंगासन करताना दोन्ही हात आपल्याला फोल्ड करायचे. हाताची कोपरं बघा छातीच्या सरळ रेषेत आहेत आणि हाताचे पंजे चेहऱ्याच्या सरळ रेषेत आहेत. ठीक आहे. दोन्ही पाय जे आहेत हे मागून आपले जोडलेले. आणि आता आपल्याला पुन्हा एकदा आपलं कपाळ आणि छातीचा भाग जमिनीपासून हळूहळू वर उचलून घ्यायचा. हात मात्र आपल्याला वर नाही उचलायचे, फक्त आपण आपली अपर बॉडी वर उचललीये. अंतिम स्थितीमध्ये कपाळ सिलिंगला समांतर, तोंड बंद, डोळे बंद. उलटचाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर आणि विश्रांती. लक्षात आले प्रत्येकाला कशी केली जातं? सोपी आहे. करूया आता एकत्रित. एका कुशीला पडून शयन स्थितीमध्ये या. सुरुवातीला आपण एक पादतोलासन जे केलं होतं त्याची प्रॅक्टिस करूया, सायकलिंग करूया आणि मग अर्ध द्रोणासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय आपल्याला सावकाश जमिनीपासून 30 अंशापर्यंत वर घ्या.
उजवा पाय 30 अंशापर्यंत वर, थोडासा खाली घ्या, थोडासा खाली. हा हा हा. आणि आता इथे थांबायचं थोडा वेळ, जाणे श्वासाची. 1 2 3 4 5. 45 डिग्री वर, 45 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत वर. आणि आता इथे आपल्या हाताला हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली हाताची पकड घ्या. उजवा पाय सरळ असेल, डावा पाय अगदी निवांत आहे जमिनीवरती. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. 4 3 2 1. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय 60 अंशापर्यंत खाली येईल. 45 30 जमिनीवर. विश्रांती. तिथल्या तिथे. पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. 45 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. 90 अंशापर्यंत वर. आता ज्यांना गरज वाटते त्यांनी आपल्या हाताचा आधार द्यायचा आहे गुडघ्यांच्या खाली. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ स्थिर थांबायचं आहे. 1 2 3 4 5. 4 3 2 1. सावकाश. 60 अंशापर्यंत पाय खाली येईल, मग 45, मग 30 आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलून घ्या. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा आपल्या टाचा पूर्णपणे जमिनीवर जाऊ दे. वरच्यावर न करता पाय पूर्णपणे जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोर मसल्सला जो ताण येतो, ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्यांना अपेक्षित जो लाभ आहे तो मिळेल. सरळ सायकलिंग झाली की आता उलट सायकलिंग. उलट दिशेने. उलट दिशेने रिव्हर्स सायकलिंग करायची. बरोबर. सावकाश कृती थांबवताना दोन्ही पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर येतील. कृती थांबवायची. 90 अंशापर्यंत पाय वर. आणि आता नियंत्रित हळूहळू जमिनीवर. सावकाश. विश्रांती. बघा पूर्ण लक्ष जे आहे हे आपल्या पोटांच्या स्नायूंकडे घेऊन जा. तिथे कसा ताण दाब आलेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आता आपण करूया सुलभ द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला आपल्या पोटापासूनचा जो वरचा भाग आहे, आपली छाती, मान आणि डोकं वर उचलून घ्यायचं. जमिनीपासून वर उचलून घ्या आणि थोडेसे आपले हात ऍडजस्ट करा. बरोबर. होतंय. हळूहळू करा, एक एक हाताने करा. बरोबर. जेवढं जमेल तेवढं. किंवा आता जास्त जर ताण वाटत असेल ना, तर आपल्या पाठीच्या खाली एखादी उशी ठेवा. म्हणजे बघा, असेल जवळपास तर उशी ठेवा. दाखवू का तुम्हाला कसं केलं जातं उशी ठेवून? थोडा वेळ पाठ जमिनीवर टेकवा, मी तुम्हाला दाखवते. थोडा वेळ पाठ जमिनीवर टेकवा. आपली सोफ्याची उशी जी असते ना, हे थोडस ऍडजस्ट करायचं. आणि मग बैठक स्थितीतूनच थोडस आपण त्या उशीवरती थोडस रेलून द्यायचं. बघा या प्रकारे. म्हणजे जी थरथर होते ना ती होणार नाही. थोडीशी आधारासाठी ऍडजस्ट करायची. जरा मोठी असेल तरी चालेल किंवा ठीक आहे. बरोबर. असं लोड वगैरे जो असतो ना तो तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला थरथर होणार नाही, थोडस ऍडजस्ट होता येईल. बरोबर. आणि आपली हाताची कोपरं जी आहे ती जमिनीवर येईल.
होतोय का ऍडजस्ट? हा ठीक आहे ठीक आहे. ज्याला स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी नक्कीच कशाचा तरी आधार घ्या. आणि तर नजर जी आहे आता सावकाश तिथे तुम्ही ऍडजस्ट झालात. जर अडचण वाटत असेल तर पूर्णपणे जमिनीवरती डोकं जाऊ दे. हा ठीक आहे, अशाच थांबा रुपाली तरी. आणि दोन्ही हात जे आहेत हे पूर्णपणे जमिनीवर येऊ देत. तुमचे दोन्ही हात जमिनीवरच ठेवा. हा आणि त्याच्यानंतर बाकीच्यांना जर जमत असेल त्यांनी त्या स्थितीमध्ये थांबा. आणि आता उजवा पाय सगळ्यांनी वर उचला. उजवा पाय सगळ्यांनी वर उचला. हा आणि आपली नजर जी आता डोकं नका वर उचलू रुपाली ताई. डोकं राहू दे उशीवरती. डोकं राहू दे उशीवरती. आणि नजर जी आहे ही उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. जाणी श्वासाची 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश उजवा पाय जमिनीवर. तीच कृती आता विरुद्ध बाजूने करायची. डावा पाय जमिनीपासून वर उचलून घ्यायचा. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. गुडघ्यातलं मात्र सरळ आहे पाय. आणि ते थोडा वेळ थांबायचा. जाणी श्वासाची 1 2 3 4 5 4 3 2 1. सावकाश डावा पाय जमिनीवर. आणि आता हळूहळू हाताच्या आधाराने पाठीचा एक एक मणका टेकत टेकत हळूहळू पुन्हा पूर्णपणे जमिनीवर. आता उशी त्यांनी घेतली डोक्याच्या खाली ती सोडून द्यायची आहे. एका बाजूला ठेवून द्यायची आहे. आणि विश्रांती. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचंय आणि एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचं आणि एका गालावर पडून विश्रांती. 1 ते 2 श्वास तिथे थांबून आपण करूया सुलभ भुजंगासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर. पायाचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने. आणि आता दोन्ही हात फोल्ड करून घ्या. हाताची कोपरं छातीच्या रेषेत. हाताचे पंजे चेहऱ्याच्या रेषेत. ही स्थिती आपली पक्की झाली की आता सावकाश कपाळ छातीचा भाग आपल्याला जमिनीपासून वर उचलायचा. बरोबर. दोन्ही हात मात्र आपले जमिनीवर. बरोबर. छान. हाताची कोपरं जमिनी. बरोबर बरोबर. आणि आता कपाळ जे आहे हे सिलिंग. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद डोळे बंद. बघा कंठापासून पूर्णपणे उदरभागावर ताण आलेला आहे. त्याच्याने आपलं पचन चांगलं होतं. त्याचबरोबर थायरॉइडचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक. पण तीव्र मानदुखी किंवा कंबरदुखी असेल त्यांनी हे करताना काळजी घ्यायची किंवा करू नये. इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. डोळे उघडायचे आणि सावकाश हळूहळू आपलं पोट छाती कपाळ जमिनीवर. हात खाली. आता पायांमध्ये अंतर. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थिती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. बैठक स्थितीमध्ये जानू शिरासन कसं असतं बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. जानू शिरासन करताना दोन्ही पाय जुळलेले. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतो. जानू म्हणजे काय? संस्कृत मध्ये गुडघ्याला जानू म्हणतात. आणि शिर म्हणजे आपलं डोकं. तर आपल्या गुडघ्याला आपलं डोकं लावणं म्हणजे जानू शिरासन. पश्चिमोत्तानासन हे जे एक ऍडव्हान्स आसन आहे त्याचा हा पूर्व अभ्यास किंवा त्याची ही पूर्व तयारी म्हणून आपण या आसनाचा अभ्यास करतो. जे आज पहिल्यांदा करतायत हे आसन
तर त्यांनी हा पाय, आपण जो पाय सरळ ठेवलाय जमिनीवर, तो थोडासा फोल्ड करायला हरकत नाहीये. जे पहिल्यांदा करतायत ते, ज्यांना माहिती आहे, जे जुने साधक आहेत, त्यांनी मात्र पाय आपला सरळ ठेवायचा आहे जमिनीवर. नवीन साधकांनी थोडासा पाय फोल्ड करायला हरकत नाहीये. दोन्ही हात जे आहेत ते मांड्यांवर ठेवायचे, म्हणजे आपल्या डाव्या मांडीवर येतील. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय आणि आपल्या हाताने आपले टाच, तळवा किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा आणि कपाळ जे आहे त्यानंतर हे गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. दोन्ही हात जे आहेत हे हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायची. आज आपला पहिला दिवस आहे म्हणून मी पाय फोल्ड करायला सांगितलंय, पण याची आयडियल स्थितीमध्ये आपल्याला पाय हा गुडघ्यातनं सरळ ठेवायचा असतो, कपाळ जमिनीवर, कपाळ गुडघ्याला लावायचं आणि दोन्ही हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ, तिथल्या तिथे सरळ. आणि मग ही स्मृती विरुद्ध म्हणजे दुसरा पाय सरळ करायचा आणि पाय फोल्ड करायचा. पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने पण दाखवते. दोन्ही हात मांडीवर, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पहिलं पुढे झुकायचं, आपल्या हाताने पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा, टाच, तळवा किंवा पायाची बोटं, आणि त्याच्यानंतर मग कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग उलट चाल करताना तिथल्या तिथेच सरळ. लक्षात आलंय प्रत्येकाच्या? करूया आता. दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी लाभदायक, कारण की आपण आपल्या पोटावरती अतिरिक्त ताण येतो, दाब येतो त्यांच्यासाठी, आणि ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा लाभदायक. आपली बरीचशी आसनं जी आहेत ही आपल्या पचन संस्थेशीच निगडीत आहेत, त्यामुळे आपोआप आपला वेट लॉस सुद्धा होतो, पचन सुद्धा चांगलं होतं, ऍसिडिटीचा त्रास सुद्धा होत नाही. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं, बरोबर, आणि आपले दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी कमरेतनं पुढे झुका. हा, आणि आपलं बघा हाताने पावलाची टाच, तळवा किंवा बोट पकडायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा किंवा गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. पूर्णपणे डाव्या पायाला जो ताण आलेला आहे त्याचा मागोवा, पाठकणाला स्ट्रेच येतोय, पोटाच्या इथे दाब येतोय. 1 2 3 4 5, 4 3 2 1. उलट चाल, तिथल्या तिथे सरळ. छान. थोडा पाय, जे नवीन साधक आहेत त्यांनी पाय फोल्ड करायला थोडासा हलका, उजवा पाय सरळ करायचा. मग हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करा, दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर लावले आणि आता एक श्वास भरून घ्या. सॉरी, उजव्या पायाच्या मांडीवर. हा, आपण उजवा पाय का सरळ आहे ना आपला, डावा पाय आपण फोल्ड केला. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. बरं, पावलावर बसायचं नाही, पाऊल आपण चिटकवतोय, उजव्या मांडीला पाऊल चिटकवलेलं आहे, ठीक आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पुढे झुका कमरेतनं जेवढं शक्य आहे तेवढं, बरोबर, आणि मग आपलं टाच, बोट किंवा तळवा पकडायचा प्रयत्न करा. छान. आणि कपाळ आता गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. छान. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना जमलं असेल असं मी गृहीत धरते. हा, बरोबर, छान. वर्षाताईंना जमलंय. सगळ्यांचे प्रयत्न खूप छान आहेत. रुपालीताईंनी पण चांगलं जमलंय, ईशाने पण छान केलंय, बरोबर. आणि मग तिथल्या तिथे सावकाश सरळ व्हा, सावकाश तिथल्या तिथे सरळ. तर मी ते अंक काउंट नाही केले कारण की तुमचं मला बघायचं होतं म्हणून मी अंक काउंट नाही केले. छान. आणि आता पाय सरळ, विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. पहिल्यांदा जे आसनं शिकतात कदाचित थोडस बॉडी पेन होऊ शकतं, पण नंतर हळूहळू आपल्याला सराव होईल आणि मग तो बॉडी पेन सुद्धा आपला नाहीसा होईल. आणि आता आपण पद्मासन, अर्ध पद्मासन घालायचं आहे, किंवा काल जे आपण स्वस्तिकासन शिकलो ते घालूया. आपण करणार आहोत आज ब्रह्ममुद्रा.
पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा स्वस्तिकासन. स्वस्तिकासन माहिती आहे ना, की पुन्हा एकदा करून दाखवू कसं केलं होतं ते. ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन जमत नाहीये त्यांना. ठीक आहे, ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. आता ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपचारात्मक आहे आणि ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी हे प्रतिबंधात्मक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे केंद्रित करून घ्यायची आहे. चेहरा अगदी शांत. आणि आता एक खोलवर भरपूर श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान आपली उजव्या दिशेला जाईल. श्वास सोडत सोडत मान उजव्या दिशेला. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर आणण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. सॉरी. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आणि आता बघा, डाव्या साईडने कंठस्थ ग्रंथींवर ताण आहे, उजव्या साईडला दाब आहे. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान डाव्या दिशेला जाईल. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. आणि कंठस्थ ग्रंथींवर उजव्या साईडने ताण आहे, डाव्या दिशेला दाब आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. जाणीव पूर्णपणे श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान मध्यभागी. पुन्हा नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. आणि आता आपली मान जाणार आहे थोडीशी वरच्या दिशेला. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान सिलिंगकडे जाईल. कपाळ सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. जाणीव श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवर समोरच्या बाजूने ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. हनुवटी गळ्याचे जे आपले दोन हाडं आहेत तिकडे चिटकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. स्पॉन्डिलिसिस असणाऱ्यांनी ओव्हर ट्राय करू नका. कंठस्थ ग्रंथींवरती मागच्या बाजूने ताण आहे, समोरच्या बाजूने दाब आहे. जाणीव श्वासाची. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान मध्ये. डोळे बंद. आणि आपण जी ब्रह्ममुद्रा केली त्याचा संपूर्ण मागोवा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आता ज्यांना मांडी बदलायची असेल त्यांनी मांडी बदलू शकता. साधी बैठक किंवा तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे बसायचंय. डोळे अलगद मिटलेले. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल. छातीचं एक्सपान्शन. खांदे कानाच्या दिशेला. सुरुवात करायची. संथ गतीने श्वास सोडून देताना पोट, छाती, खांदे पूर्ववत.
कम्प्लिटली ब्रीथ आउट. सेकंड राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्यायला सुरुवात. आणि आज आपण करणार आहोत स्कंद श्वसन, मकार. आपण 2 दिवस याची प्रॅक्टिस करतो विभागीय श्वसनाची. अकार करताना आपली जाणीव उदर भागाकडे असते. उकार आपण केला तेव्हा आपली जाणीव पूर भागाकडे होती. आणि आज आपण करणार आहोत मकार, जाणीव आपल्या संपूर्णपणे स्कंद भागाकडे. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा आपले खांदे जे आहेत हे थोडेसे कानाच्या दिशेने जातील, बघा या प्रकारे. आणि श्वास सोडताना मकार. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा घेतली आहे. डोळे अलगद मिटायचे आहे. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे थोडेसे कानाच्या दिशेने जातील. आणि श्वास सोडताना मकार, खांदे हळूहळू पूर्ववत. सुरुवात करा. अजून 2 आवर्तन आपल्याला करायची आहे मकाराची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना मकार, खांदे हळूहळू पूर्ववत. छान. अजून एक शेवटचं आवर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव पूर्णपणे स्कंद भागाकडे. आणि श्वास सोडताना मकार. आणि आता आपण करणार आहोत संपूर्ण विभागीय श्वसन. आता हे कसं करायचं आपल्याला माहिती आहे, पण तरीही एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण एकत्रित करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येईल. छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार. अकार करताना जाणीव उदर भागाकडे, उकार करताना उर भागाकडे आणि मकार करताना स्कंद भागाकडे. बघा. ठीक आहे, समजले प्रत्येकाला? सुरुवात करूया. ज्ञानमुद्रा, साधी बैठक किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन. डोळे अलगद मिटलेले. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. पोट किंचितच बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे वरच्या दिशेला. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. सुरुवात करा. दुसरं आवर्तन करण्यासाठी पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. सुरुवात करूया. आणि एक शेवटचं आवर्तन.
एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित क्षण एकदम शांत आणि सावकाश डोळे बंद असेल अस्थिमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन अर्ध पद्मासन ते सोडून द्यायचं आहे आणि शवासनासाठी एका कुशीला वळून स्थिती घ्यायची आहे पाठीवर पडून विश्रांती जी बैठक घातली ती संपूर्णपणे सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी छान दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे 1 ते 1.5 फुटावर टाचा आतल्या दिशेला असतील आणि पायांची बोटं बाहेरच्या दिशेला दोन्ही हात शरीरापासून लांब हाताचे तळवे अर्धवट हाताचे तळवे सिलिंगकडे आणि हाताची बोटं अर्धवट मिटलेली मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी डोळे अलगद मिटलेले आहेतच आपण आपलं संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवर विश्रांती स्थितीमध्ये सोडून दिलेलं आहे झोपून दिलेलं आहे आपल्या पाठ कणाला जमिनीचा स्पर्श झालेला आहे आणि आपल्याला तो खूप छान सुखावह वाटतोय आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपला संपूर्ण आज आपण जी साधना केली त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आज आपण काही नवीन आसनं शिकलो त्रिकोणासन एकपादतुलासन दंड स्थितीमध्ये त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न शयन स्थितीमध्ये आपण अर्धतुलासन पाहिलं त्याचबरोबर पोटावर पडून सुलभ भुजंगासन बैठक स्थितीमध्ये जानुशिरासन आणि ब्रह्ममुद्रा आपण ही जी काही आसनं आज आपण केली त्याचा आपल्या शरीरावरती जर काही ताण आला असेल तर तो ताण आपण शवासनाच्या माध्यमातून देहधारणेने जाणीवपूर्वक शिथिल करून घेणार आहोत क्रमाक्रमाने आपली जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची माझ्या दोनही पायांची बोटं तळवा टाच बोटा पोटऱ्या गुडघा मांडी शिथिल झालेली आहे त्याची मला मनोमन जाणीव होत आहे लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे माझ्या दोनही हातांची बोटं तळहात मळहात मनगट पोपट दंड खांदा शिथिल झालेले आहे जाणीव आपल्या पाठकण्याकडे माझा पाठकणा जो जमिनीवर अलगदपणे पहुडलेला आहे त्या पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत जाणीव आपली उदर आणि कंठस्थ ग्रंथींकडे माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू छातीच्या बरगड्या छातीचा पिंजरा तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत माझ्या कंठातील स्नायू शिथिल झालेले आहेत जाणीव आपल्या चेहऱ्याकडे माझी हनुवटी ओठ दात तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ माझे गाल माझे कान माझं नाक अलगद मिटलेले माझे डोळे डोळ्यांच्या आतली गुळगुळ पापण्या भुवया भूमध्य आठी विरहित कपाळ माझे केस माझ्या डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग संपूर्णपणे शिथिल झालेला आहे देहधारणेने पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत की माझं संपूर्ण शरीर जाणीवपूर्वक शिथिल केलेलं आहे आणि ते कापसासारखं हवेत तरंगत आहे जाणे श्वासाकडे मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे श्वास घेताना माझं पोट हलकस वर येत आहे थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे आपण जेव्हा जन्माला येतो
तेव्हा आपण कोहम असं करत असतो. आणि आता जेव्हा आपण आता श्वास घेतोय, तो श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम, सो हम असा तो जपाजप चालू आहे. आपल्याला आपली एक ओळख आहे, आपलं एक अस्तित्व आहे. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी पूर्णपणे सोडून देत आहे. श्वास घेत घेत मी प्राणयुक्त होतीये आणि श्वास सोडत सोडत मी तणावमुक्त होतीये. माझ्या मनामध्ये एक आनंदाची लहर तरंगत आहे. मी जी साधना केली आहे त्याचा आनंद, त्याचं समाधान मला प्राप्त होत आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. शरीर मनाच्या या शांत आणि पवित्र अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प, माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नियमित करणार आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदच देणार आहे. आणि मी सुद्धा माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदललेला आहे. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं आणि ह्या ऊर्जेतूनच आपण आपली उर्वरित कामं करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, आराध्य देवतेचं स्मरण. शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान आपली सावकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि हातापायांना एक हलकासा खेच आळस द्यायचा आहे. आणि सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. आजची साधना आपण ओमला समर्पित केलेली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून दिलेला आहे. श्वास भरून घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मर्दन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. उद्या आणि आपण भेटणार आता सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. ठीक आहे. कोणाला काही अडचण किंवा काही समजलं नाही असं काही आहे का, किंवा काही शंका वगैरे? ठीक आहे, चालेल. मग मीटिंग एंड करू. आपण भेटणार आहोत आता सोमवारी संध्याकाळी 5 वाजता. शनिवार रविवार आपल्या वर्गाला सुट्टी असते. ठीक आहे. चला, हरिओम, गुड नाईट आणि हॅपी वीकेंड. मीटिंग एंड करते. हरिओम.